बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 8. एका वेळी 2 पोरं विहिरीत बुडालेली ऐकून काठावर जमल्या सगळ्यांनाच भीतीयुक्त आश्चर्य वाटत होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट दिसत होतं. श्वास रोखून जो तो विहिरीत वाकून पाहत होता. ज्याची त्याची उत्सुकता शिगेला पोचलेली. तेवढ्यात शामरावनं विहिरीच्या कडेनं एका पोराला पाण्यातनं बाहेर काढलं. आत्तापर्यंत सगळे विहिरीच्या मध्यभागी खोल पाण्यात पोरांचा तपास करत होते, पण जिथं शेतातली माती पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर विहिरीत गळून पडली होती, तिथंच एका कडेला पोरगा सापडला होता. पोराच्या कमरेपर्यंत काळा काळा चिखल चिकटलेला होता. पाण्यातनं वरती काढताना चिखल थोडासा धुवून गेला. पोराची मान लोंबत होती. पोराला खांद्यावर घेऊन पायऱ्यावरनं वरती नेत असताना शामरावनं उसासे टाकतच श्रीपतीला व नारायणला सांगितलं, शिरपा, अजून एक पोर बुडालाय म्हण. तोपर्यंत तुम्ही त्याला हुडका. मी ह्याला वरती ठेवून परत येतो. आणि त्या दरडकडेला हुडकून बघा, तिथं लई गाळ साठलाय. हे पोर तिथंच गावलं. मान लोंबत असल्या पोराला बाहेर आणतानाच हृदयद्रावक दृश्य पाहून काठावर जमल्या सर्वांची मनं हेलावून गेली. अंगावर काटा येऊन प्रत्येकाचं काळीज थरथरलं. बायकांच्या डोळ्यातनं तर अश्रूंच्या धारा लागल्या. शामरावनं पोराला वरती आणून जमिनीवर आडवं पाडलं. त्याच्याकडे पाहून हा आमचा बाब्या नव्हे हे शामरावनं ओळखलं. पोराला बाहेर काढलेलं पाहून रुक्मिणी पळतच त्याच्याजवळ आली व त्याला पाहून रडतच शामरावाला बोलली, भाऊजी, हो आमचा बाब्या नव्ह, आमचा बाब्या बी बुडलाय म्हण. पोराला पाहण्यासाठी सगळेजण त्याच्या भोवती जमा झाले, पण त्याला हवा लागू दे म्हणून शामरावनं सर्वांना दूर उभं राहण्यास सांगितलं. महादेवनं सगळ्यांना हातानं दूर लोटत बाजूला केलं. श्यामादा, ह्यो दिगोबा चव्हाणाचा पोरगा रमेश आहे. लगेच गंगाराम बोलला. गंगारामनं रमेशला ओळखलं होतं. गंगाराम, तू एक काम कर, पोराला उपडी पाडून त्याच्या पाठीवर दाबीत राहा आणि त्याच्या पोटातलं पाणी काढ. श्वास चालू होते का बघ, नाहीतर पोराच्या तोंडात तोंड घालून जोरात फूक मार. बघ काय हालचाल होती या काय. आमचं बाब्या बी बुडलं या म्हण, मी जाऊन त्याला हुडकतो. शामरावानं घाईघाईनं गंगारामला सांगितलं व पुन्हा पाण्यात उडी टाकली. तिघंही संजयचा शोध घेऊ लागले. जिथं रमेश सापडला होता तिथं परत परत शोधू लागले. तिघांचाही श्वास मोठ्यानं चाललेला, कारण खोल पाण्यात बुडी मारून शोधावं लागत होतं. तेवढा वेळ श्वास कोंडून ठेवावा लागत होता, त्यामुळे दम लागत होता. वेळ अटीतटीची होती, घाई तर करावीच लागणार होती. संजयला ताबडतोब बाहेर काढणं गरजेचं होतं, म्हणून तिघही वेळ न दवडता पाण्यात बुडी मारून त्याला शोधत होते. दम लागल्यामुळे उसासे टाकतच ते एकमेकांशी बोलत होते. खूप वेळ शोधूनही संजय सापडला नाही. पाणी आता फारच गढूळ झालं होतं. शामरावरचं अर्ध लक्ष संजयला शोधण्यात होतं, तर अर्ध रमेशकडे लागून होतं. तुम्ही दोघं मिळून बाब्याला हुडका. बघा कुठं गाळात अडकून बसले आहे का ते बी पोर गाळातच अडकून बसलं होतं. वडून निघता निघणं झालतं. ताकद लावून कसं तरी वडून काढूया त्याला. पोराचा श्वास चालू झालाय का ते मी वरती जाऊन बघतो. शामरावनं उसासे टाकतच श्रीपतीला आणि नारायणला सांगितलं, ठीक आहे श्यामादा, तू वरती जाऊन बघ जा, तोपर्यंत आम्ही बाब्याला हुडकतो. श्रीपती. काही लोक रमेशजवळ उभे होते तर काही विहिरीत वाकून पाहत होते. रुक्मिणी आणि शांता रडतच काठावर येऊन उभ्या होत्या. त्यांना सुनीतानं आणि दुसऱ्या बायकांनी पकडून ठेवलं होतं. संजय मिळतो का ते पाहण्यासाठी त्या डोळ्यात प्राण आणून रडतच विहिरीत वाकून पाहत होत्या. शामराव पुन्हा वरती आला. बायकांची रडारड चालूच होती. तो वरती आलेला पाहून रुक्मिणीने शामरावाला रडतच विचारलं, भाऊजी, आमचा बाबू. रुक्मिणी पुढं काहीतरी बोलणार एवढ्यात शामराव तिला बोलला, वहिनी, आम्ही तिघं जण मिळून त्याला हुडकालूया.
कुठं गावाना झालं या ते. एवढं हुडकून बी गावाना झाले म्हटल्यावर बाब्या बुडायलाच नाही असं मला तरी वाटतंय. बघ, भिवून कुठंतरी पळून गेलाय का काय की. गंगाराम, काय हालचाल आहे वैर पोराची? लगेचच शामरावनं गंगारामला विचारलं. नाही का श्यामादा, काय काय करून बघितलं, खरं काय बी हालचाल नाही पोराची. अरे मग डॉक्टरला बोलवून आणायला कुणाला तरी लावून द्यायचा होतास. कव्वाच तुकारामाला लावून दिलं या. डॉक्टर साहेब येतीलच असतील इकडं. एवढं तिघांनी मिळून शोधून पण संजय मिळत नाही म्हटल्यावर संजय नक्कीच बुडायला नाही या मतावर शामराव ठाम झाला. त्यानं जमलेल्या लोकांना पोरांचे कपडे शोधायला सांगितले. सगळेजण इकडे तिकडे नजर टाकून बघू लागले. उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ एक टॉवेल, एक शर्ट व एक चड्डी मिळाली. शामरावनं ते कपडे नेऊन रडत असलेल्या रुक्मिणीला दाखवले. ह्यो टॉवेल आणि ही कपडे आमच्या बाबूची नव्ह. कपडे पाहून ती रडतच बोलली. फक्त रमेशचेच कपडे सापडले, बाब्याचे सापडले नाहीत. तो बुडाला असता तर त्याचे पण कपडे सापडले असते. तो घाबरून नक्कीच कुठंतरी पळून गेला आहे असं शामरावानं रुक्मीला समजावून सांगितलं. नंतर त्यानं श्रीपतीला आणि नारायणला वरती येण्यास सांगितलं. तेवढ्यात तिथं तुकाराम चौगले डॉक्टरांना सोबत घेऊन आला. चौगले डॉक्टर हे बाजूच्या मुंगुरवाडी गावचे. पहिले ते सायकल चालवत मुंगरवाडीहून रोज यमेवाडीला येऊन जाऊन करायचे, पण आता ते यमेवाडीतच एका भाड्याचं घर घेऊन राहत होते. त्यांचा हातगुण चांगला होता. थंडी तापावर तर अतिशय चांगले डॉक्टर होते ते. डॉक्टर आलेले पाहून महादेवानं सगळ्यांना बाजूला केलं. डॉक्टर रमेशला तपासू लागले. त्यांनी बरंच कायमाय करून त्याचा श्वास चालू होतो का ते पाहिलं. सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांवर खिळल्या. ते काय सांगतात हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान टवकारले गेले. शामराव, पोराच्या नाकातोंडात पाणी जाऊन फेफड्यात शिरले. श्वास केव्हाच बंद झालाय. आता काहीच उपयोग होणार नाही. फार उशीर झाला आहे. तपासून झाल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं. परत सगळ्यांचा गोंधळ चालू झाला. बायकांचे पदर पुन्हा डोळ्याला लागले. शामराव, गंगाराम व तुकाराम डोक्याला हात लावून खाली बसले. हलक्या मनाच्या महादेवचे डोळे भरून आले. डॉक्टर आपली बॅग भरून निघून गेले. डोळे पुसत महादेव पण डॉक्टरांसोबत गावाकडे गेला. महादेवनं गावाकडे जाऊन ही बातमी सर्व गावभर पसरवली. त्यानं सांगितल्यावर सगळ्या माणसांचा लोंढा पाटलांच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागला. बातमी खरी होती. संपूर्ण यमेवाडी गावावर शोककळा पसरली. सुनंदा व दिगंबर हे रमेशचे आई वडील, ते त्यांच्या शेताकडे गेले होते. बातमी समजताच शेतातच दोघांनीही टाहू फोडला. पाटलांच्या विहिरीपर्यंत ते रडत ओरडतच पळत आले. आपल्या मुलाला निश्चित पडलेला पाहून दोघांनीही हंबरडा फोडला. एकटा एकुलता पोरगा गेला म्हणून सुनंदा ऊर बडवून घेऊ लागली. त्याला छातीशी कवटाळून ती मोठ्यानं रडू लागली. दिगंबर खदखदून रडू लागला. हृदय हेलावून टाकणाऱ्या सुनंदाच्या व दिगंबरच्या आक्रोशानं सगळ्या बायकांना अश्रू अनावर झाले. सगळं वातावरण खूपच शोकाकुल बनलं. दिगंबरच्या खांद्यावर हात ठेवून गंगाराम त्याचं सांत्वन करू लागला, तर काही बायका सुनंदाला धरून आधार देत तिला सावरू लागल्या. वहिनी, तुला कोणी सांगितलं पोरं भावीत बुडल्यात म्हणून? डोक्याला हात लावून बसला शामराव जागेवरनं उठला व या सगळ्या गोंधळातच त्यानं रुक्मिणीला जाऊन विचारलं. भाऊजी, त्या दळव्याच्या इजानं आमच्या आशाकाला सांगताना मी ऐकलं. आशाकानं बी तसं मला आरडून सांगितलं. असं रडत सांगत असतानाच अचानक, अगं बाई माझं पोर, असं म्हणत व मोठ्यानं रडत जिथं आशा बेशुद्ध पडली होती तिकडं ती जोरानं पळत सुटली. तिच्या पाठीमागनं शामराव, गंगाराम, तुकाराम व सुनीता पळत जाऊ लागले. जर का रम्या भावीत बुडला असेल तर आज आम्ही दोघं बी मेलोच म्हणून समज. आभा काय आमासने हा जीवन ठेवीत नाही. भीतीनं संजय उमेशला बोलला. हे ऐकून उमेशला हुंदका आवरला नाही. रडलेल्याचा आवाज येऊ नये म्हणून तो गळ्याभोवती गुंडाळलेला टॉवेल आपल्या तोंडावर दाबून धरून रडू लागला. संजयही आपल्या तोंडावर टॉवेल दाबून धरून रडू लागला. डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या.
आम्ही काय करून बसलो? आता आबा आम्हाला ठार मारणार. या भीतीमुळे दोघांच्याही पोटात गोळा आला. दोघांच्याही अंगावर झरझरून काटा फुलू लागला. अंग पुन्हा लटपटू लागली. आता काय करायचं? कोणता निर्णय घ्यायचा? काही कळेना. संजय तसा धाडशी होता. तरीही वयाच्या मानानं तो एवढा पण परिपक्व नव्हता की असा एखाद्या मोठा आघात सोसू शकेल व एखादा योग्य निर्णय घेऊ शकेल. त्यातनंही तो या उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत शांत राहायचा प्रयत्न करू लागला. स्वतःला सावरत त्याने रडू आवरलं आणि उमेशच्या पाठीवर हात फिरवत, गप, रडू नकोस, गप असं समजावत त्याला शांत करू लागला. आबांच्या माराच्या भीतीनं उमेश काही केल्यास शांत होत नव्हता. तो रडतच राहिला. थांब, रडू नकोस. आता काय करायचं त्याचा मला जरा विचार करू दे. थोड्या वेळानं संजय पुन्हा उमेशच्या पाठीवर हात फिरवत बोलला, संजय, रम्या खरंच मेला असेल वैर? न राहून रडतच उमेशनं संजयला विचारलं. मला बी तसंच वाटायला यार, कारण बायका एवढ्या रडत होत्या म्हटल्यावर ते खरंच असणार. माझी लई मोठी चूक झाली रे उम्या. गप अभ्यास करीत घरात बसलो असतो तर किती बरं झालं असतं. अभ्यास करीत घरात बस म्हणून अक्कानं जीव तोडून सांगितलं होतं मला. तिचं ऐकलो असतो तर ही वेळच आली नसती आमच्यावर. असं म्हणत शांत झालेला संजय पुन्हा रडू लागला. मला लई भ्या वाटायला यार. रडतच उमेशने मनातली भीती बोलून दाखवली. भिऊ नकोस, गबस. अशा वेळेला शांत राहून विचार करायचा असतो या. मी आहे, तू भिऊ नकोस. माझ्यामुळं नको ते घडलं या. चूक तर झाली आज. ती आता काय बी करून निस्तरायला लागणारच. हे बघ, आपल्या दोघांचं बी आबा डोसक्यानं किती तापट आहेत ते तुला ठावच आहे. आत्ता ह्या वेळेला त्यांच्या हातात जर आम्ही गावलो तर ते आम्हा दोघांनी बी नक्कीच ठार मारून टाकतील. म्हणून आज घराकडे जायला नको. त्या दोघांचा बी राग शांत होई पतोर आम्ही कुठंतरी लांब पळून जाऊया. नाहीतर त्याच्या तावडीतनं जर गावलो बिवलो तर आम्हा दोघांनी बी ठार मारतात की नाही ते बघ. संजयनं स्वतःचे डोळे पुसले व मन घट्ट करून उमेशला असं समजावलं. काय केलं तर काय होईल आणि काय नाही केलं तरी पण काय होईल हे सगळं संजय उमेशला समजावून सांगू लागला. शेवटी वडिलापासनं व गावाघरापासनं दूर जायचा त्याच्या मनातला निर्णय त्यानं उमेशला बोलून दाखवला. त्याचा निर्णय ऐकून उमेश मनातनं हापकून गेला. बधीर झाला. सुन्न पडला. तुझं डोचकं बिचकं फिरलं या वैर सज्जा. त्या मुंबईला कधी बघायला बी नाही तिकडे जाऊया म्हणतोस? अरे फक्त ऐकूनच माहिती आहे ती मुंबई. उगीच काहीतरी बोललं म्हणजे झालं वई. ट्रकातनं जाऊया आणि टेम्पोतनं जाऊया म्हणा. फुकट नेणार आहेत वय तुला. काय माहीत नाही काय नाही तेवढ्या लांब त्या मुंबईला जायचं म्हणा. कुठल्या तरी गावच्या बाजारला गेल्यागत मला सांगतोस की त्याच्या परास आमच्या मामाच्या गावाला जाऊया सर. सगळं खरं सांगितल्यावर आमचा मामा आमासनी वाचविल तरी. उमेश रागानं संजयला असं बोलला. अरे माझं बी मामा गावातलंच आहेत की. खरं कुठल्याच मामाकडे जायचं नाही. तुझ्या बी नाही आणि माझ्या बी नाही. कुणाच्या बी घरात दडून बसलं जर आमच्या आबासनी कळलं आणि आम्ही त्यांच्या हातात गावलो तर आम्हा दोघांची बी खांडोळी झालीच म्हणून समज. जीव वाचवायचा असेल तर कुठंतरी लांब पळून गेल्याशिवाय आता गत्यंतर नाही बघ. म्हणून म्हणतो या लांब तिकडं मुंबईला जाऊया. म्हणजे कुणाला काय कळणार नाही. अरे अशी लई पोरं पळून जातात मुंबईला. ते यमिटकरचं सुहास बी असंच पळून गेलं होतं ना मग. आज बघ ते कसं पॅन्ट घालून गावात येतं या. संजयनं उमेशला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मराठी शाळेत 7वीपर्यंत शिकल्यावर 8वीपासून हायस्कूलचं शिक्षण चालू होत होतं. मराठी शाळेमध्ये 5वी ते 7वी या वर्गावर 2-3 विषय बाजूच्या नांगनूर गावाचे देसाई गुरुजी शिकवत असत. त्यात इंग्रजी आणि गणित हे त्यांचे मुख्य विषय होते. देसाई गुरुजी एवढे मारके होते की त्यांच्या हग्या माराला घाबरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ध्यावरनं शाळा सोडली होती. गुरुजींनी वर्गात पाय टाकल्याच पोरांच्या उरात धडकी भरायची. बसल्या जागीच पोरं सळा कापायची.
वह्या पुस्तकं समोर ठेवून लिहायला आणि वाचायला विद्यार्थ्यांच्या पुढ्यात लांबडे पाठ असायचे. त्याच पाटावर वाकवून पाठ सुजेपर्यंत प्रत्येकाला ते पाठीत गुद्दे घालायचे. पोरं रड रड रडायची. तरीसुद्धा गुरुजींना दया येत नसे. त्यांच्या माराला घाबरून शाळा सोडल्या बऱ्याच विद्यार्थ्यांपैकी सुहास हा एक होता. संजयच्या आणि उमेशच्याच वर्गातला तो एक होता. 5वी 6वी पार करून त्या बिचाराने कसा तरी 7वीच्या 6माही परीक्षेत तग धरला होता. पण शिक्षणापेक्षा देसाई गुरुजींच्या माराचीच त्यांना जास्त धास्ती घेतली आणि एक दिवस तो शाळेच्या निमित्तानं घरातनं बाहेर पडला. पण तो घरी परतलाच नाही. आईवडिलांना माहीत नसताना घरातले पैसे घेऊन व तशी चिठ्ठी लिहून ठेवून तो बाजूच्या कर्नाटकातल्या कलमवाडी या गावात मुंबईला जाणाऱ्या एस टी बसमध्ये बसून मुंबईत पोचला होता व एका हॉटेलमध्ये कामाला लागला होता. नंतर तोच अधेमध्ये फुलपॅन्ट घालून गावाकडे यायचा. गावाकडे आल्यावर एकदा त्यानं संजयला त्याचा सगळा अनुभव सांगितला होता. हॉटेलमध्ये नक्की नोकरी मिळते आणि राहायची व जेवायची सुद्धा सोय होते हे पण त्यानं संजयला सांगितलं होतं. हीच पक्की गाठ संजयच्या मनात होती. म्हणून त्यानं आता मुंबईला पळून जायचा पर्याय उमेशला सांगितला. अरे अंगावर धड कपडं नाहीत, खिशात एक पैसा नाही, त्या मुंबईबद्दल काय माहीत नाही आणि अशा अवस्थेत मुंबईला जाऊया म्हणतस? इथनं जवळ आहे वैर ती मुंबई. कुठेतरी चुकलो बिकलो तर काय करायचं? उमेशनं अगदी काकुळतीनं सगळी परिस्थिती व मनातली भीती त्याला समजावून सांगितली. तुझं सगळं खरं आहे रे. तरी बी जगायचं असेल तर इथनं कुठेतरी लांब जायलाच पाहिजेत बघ. अरे आमासने लिवायला वाचायला येतं या म्हटल्यावर चुकायला कसं होईल? आणि पैसे कशाला लागतात? टरकातनं नाहीतर टेम्पोतनं चोरून जायचं. तिथं गेल्यावर कुठल्या तरी हॉटेलात नोकरीला लागायचं. म्हणजे राहायचा आणि जेवायचा प्रश्न सुटतो या. त्या सुहासनंच मला सांगितलं की मुंबईत कुठल्या बी हॉटेलात नोकरी मिळते या म्हणून. एकदा का हॉटेलात नोकरी लागली की तिथं जेवायला बी आणि राहायला बी देतात म्हणा. तो पत्तोर आबांचा राग बी थंड होतो या. त्यांचा राग थंड झाला की मग कवा तरी परत येऊया गावाकडं. तुझे बोलतोस ते माझ्या डोसक्याच्या बाहेरचं आहे बघ. अरे वार्षिक परीक्षा जवळ आली या. सर काय म्हणतील? हे वरीस फुकट जाईल ह्याचा तर विचार केलंस काय? अरे कुणाला माहीत नाही ते आम्ही जर मुंबईला पळून गेलो तर आईची आणि थोरल्या आईची कशी अवस्था होईल ह्याचा बी जरा विचार कर की. अरे त्या दोघी बी जीव देतील आमच्यासाठी. आबांनी जीवन ठेवलं तर परीक्षा देशील ना मग? जीव महत्वाचा की परीक्षा महत्वाची रे? आता तू काय बी बोलू नगस. आम्ही दोघे बी जगलो वाचलो तर अशा लई परीक्षा देऊया. खरं ही आत्ताची परीक्षा लई अवघड आहे बघ. ही परीक्षा पहिली देऊया. चल माझ्या संग. तिथं काय बी मिळालं नाही तर परत गावाकडे येऊया मग. अरे खरं कुठनं जायचं? तो ट्रक आणि टेम्पो तुला कुठं मिळणार? हातीर घ्यास ना. तो हायवे रोड आहे बघ. तिथं कुठला तरी ट्रक नाही तर टेम्पो मिळेल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.